ओम शांती। आज आहे 22/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता तुम्हाला नवीन दुनियेमध्ये जायचे आहे। हे दुःखाचे दिवस आता संपणार आहे। त्यामुळे जुन्या घडून गेलेल्या गोष्टींना विसरून जायचे आहे। प्रश्न आहे, तुम्हा कर्मयोगी मुलांनी कोणता अभ्यास निरंतर केला पाहिजे? उत्तर आहे, आत्ता शरीर निर्वाहासाठी देहामध्ये यावे आणि आत्ता देही अभिमानी व्हावे। देहाच्या स्मृतीशिवाय कर्म तर होऊ शकत नाही, म्हणून हा अभ्यास करायचा आहे की देहाभिमानी बनलो, कर्म केले आणि मग देही अभिमानी बना। असा अभ्यास तुम्हा मुला व्यतिरिक्त या दुनियेमध्ये इतर कोणीही करू शकत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. ज्ञान आणि योग यावर व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे। ऐकताना अतिशय शांत एकाग्रचित्त होऊन बसायचे आहे। कर्मयोगी देखील बनायचे आहे। 2. बाबांनी जो घराचा मार्ग सांगितला आहे तो सर्वांना सांगायचा आहे। स्वदर्शन चक्रधारी बनण्यासोबतच ज्ञानशंख सुद्धा वाजवायचा आहे। आजचे वरदान आहे, महान आणि मेहमान। या दोन स्मृतीद्वारे सर्व आकर्षणापासून मुक्त बनणारे उपराम आणि साक्षी भव। स्पष्टीकरण आहे, उपराम अथवा साक्षीपणाची अवस्था बनविण्याकरिता या दोन गोष्टी लक्षात राहाव्यात। एक तर मी आत्मा महान आत्मा आहे, दुसरे मी आत्मा आता या जुन्या सृष्टीवर अथवा या जुन्या शरीरामध्ये मेहमान अर्थात पाहुणा आहे। या स्मृतीमध्ये राहिल्याने सर्व कमजोरी अथवा आसक्तीची आकर्षणे आपोआपच आणि सहजच नाहीशी होतील। महान समजल्याने साधारण कर्म अथवा संकल्प जे संस्कारांच्या वश चालतात ते परिवर्तित होतील। महान आणि मेहमान समजून चालल्याने महिमा योग्य देखील बनाल। स्लोगन आहे, सर्वांच्या शुभ भावना आणि सहयोगाच्या थेंबाने मोठे कार्य देखील सोपे होते। ओम शांती।